रिबेका सिस्टर आणि प्रिय नानी यांच्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद देते खरोखर. कारण सर्व जरी आपण वेगवेगळे आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, पण जसा आपण अभ्यास केला आपला देवपिता एकच, आपला प्रभू येशू ख्रिस्त एकच, आपणा सर्वांना चालवणारा आत्मा देखील एकच आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि मी सर्वांना विनंती करते प्रियांनो, आज मी असं म्हणणार नाही की जितक्यांना शक्य आहे तितक्यांना, आज मी तुम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये विनंती करते की आपले व्हिडिओ तुम्ही चालू ठेवा. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कारण ही वेळ आहे प्रियांनो की आपण एकमेकांना प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये धैर्य देऊया, उचलून धरूया. आणि आज तुम्ही माझे लोक आहात, मी तुम्हा समोर कबूल करते की आज मी आत्म्यामध्ये फार वीक आहे आणि मला आज तुम्हा सर्वांची गरज आहे. तुम्ही सर्वजण ख्रिस्तामध्ये माझे भाऊ बहीण, माझे आई वडील आहात आणि खरोखर नम्रपणे ख्रिस्तामध्ये तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपले व्हिडिओ चालू करा. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि प्रार्थनेच्या सुरुवातीलाच मी अगदी प्रत्येकाला, मी यासाठी व्हिडिओ सुरू करायला सांगत आहे की मी प्रत्येकाला नाव घेऊन एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली द्यावं, वैयक्तिकरित्या द्यावं, अशी माझी ख्रिस्तामध्ये इच्छा आहे. तर मला सर्वात प्रथम रिबेका सिस्टर दिसत आहेत, तर मी रिबेका सिस्टरांना हा प्रश्न विचारते. रिबेका सिस्टर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करता का? आपला माईक अनम्यूट करून सांगायचं, आज सर्वांनी सांगायचं. येस. रिबेका सिस्टर यांचा माईक अनम्यूट व्हायला, बट आय आय हर्ड हर, त्या सांगतीलच. पुढे मला नानींचं नाव दिसत आहे. नानी, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करता का? हो, करते. कारण अंतःकरणाने मला तोच आहे माझा जिवंत प्रभू. आमेन. आले. थँक्यू नानी. हिरे अंकल, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? हो, येस. हालेलुया. थँक्यू हिरे अंकल. सुमन आंटी, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? होय, मी करते. हालेलुया. थँक्यू. विदुल, मी तुला प्रश्न विचारते, तू प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करतेस का? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. योगिता सिस्टर, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? हो, करते. हालेलुया. थँक्यू. दीपक अण्णा, तुम्ही आहात? हॅलो. हो, आहे. हा. आहे आम्ही. अनिता वहिनी, तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? हो, आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने प्रीती करतो. आमेन. दीपकांना, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? होय, करतो. आमेन. हालेलुया. येस. रिबेका सिस्टर, तुमचा माईक सुरू होतोय का? हो हो, येतोय आवाज. येस. येस. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? येस, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने मी येशूवर प्रीती करते. आमेन. हालेलुया. शर्मिला मॅडम, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? शर्मिला मॅडम, आवाज येतोय? येस. शर्मिला मॅडम यांचा माईक येस. हा मॅडम, तुमचा माईक सुरू झालाय. हा, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करतो. आमेन. हालेलुया. सविता सिस्टर, सविता थोरात सिस्टर, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता का? येस. हालेलुया. हो. हालेलुया. प्रियांका किरण आंटी, प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रीती करिता काय? होय, करते. हालेलुया. योगिता सिस्टर, प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करिता काय? योगिता सिस्टर, योगिता काळे, हो. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रीती करिता का? हो, करते. येस. जयश्री आंटी, जयश्री आंटी, हो, मी करते.
आमेन. हालेलुया. सविता वहिनी, प्रेस द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रीती करिता का? हो करतो. सियोन प्रीती करतो. हालेलुया. पुढे मला आपले बंधू संदेश यांचं नाव दिसते. संदेश, प्रभू येशू ख्रिस्तावर तू प्रीती करीतोस का? हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि एकच मिनिट, अजून नाव राहिलेले आहे. शिवाजी हिरे साहेब. श्वेता. श्वेता शिवाजी हिरेन अंकलना मी विचारलं. श्वेता, श्वेता, प्रभू येशू ख्रिस्तावर तू प्रीती करीतेस का? श्वेता, तुझा माईक बंद आहे. श्वेता, आवाज येतो? हा, आवाज येतो आता? हो, येतो. हो, हा. कर. येस. आपले बंधू सतीश यांना मी प्रश्न विचारते. सतीश, प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करीतोस का? प्रभू येशू ख्रिस्तावर. आम्ही. नीता आहे? नीता आहे. नीता, तुझ्यासाठी प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर तू प्रीती करीतेस का? होत आहे. हालेलुया. आणि मी माझ्या बाजूला आई बसली आहे. मी आईला प्रश्न विचारते. आई, प्रभू येशू ख्रिस्तावर तू प्रीती करीतेस का? आमेन. हालेलुया. आता मला तुम्हा सर्वांना हा प्रश्न कोणी राहिलं का विचारायचा आहे विचार जरा? की माझा आवाज येतोय? कोणी राहिलं का विचार जरा? कोणी राहिलंय का आपल्यामध्ये? कोणी राहिलंय का? प्रियांका सिस्टर आहेत का? किरण आंटी? हा दीदी. हा, प्रियांका सिस्टर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही प्रीती करीता का? हो. येस. हालेलुया. आता मला सांगा, हा प्रश्न कोणी विचारला होता आणि कुणाला विचारला होता? प्रभू येशू ख्रिस्तांनी पेत्रा. विचारलं. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू येशू ख्रिस्ताने विचार. पेत्राला. हालेलुया. आणि मी विनंती करेन आपणामध्ये सर्वांना, ज्याला मिळेल त्याने लूककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 31 ते 34 हे वचन वाचा. लूक 22, 31 ते 34. शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. तो त्याला म्हणाला, प्रभुजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस. हे 3 वेळा नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा हरवणार नाही. आणखी त्याने बस अंकल, बस. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कधी घडलेलं आहे प्रियांनो? कधी प्रभूने पेत्राला सांगितलं की तू मला 3 वेळा नाकारशील? कधी सांगितलं? कोंबडा हरवण्यापूर्वी. गेतशमाने बागेमध्ये शेवटल्या भोजनाच्या वेळी प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला काय सांगितलं? फार महत्वाची गोष्ट सांगितली. सर्वात प्रथम पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं? शिमोना, शिमोना. जेव्हा आपला प्रभू 2 वेळा हाक मारतो ना, प्रेमाने हाक मारतो प्रिया. आज त्या शिमोना, शिमोनाच्या जागी तुमचं आणि माझं, ज्यांनी ज्यांनी हे कबूल केलंय की येस, मी ख्रिस्तावर प्रीती करीतो, मी माझं नाव ठेवते, की प्रभू मला म्हणतो, सुजाता, सुजाता, सैतानाने माझ्याकडे मागणी केलेली आहे. कशाची मागणी केलेली आहे? की इथे प्रार्थनेमध्ये बसणारे, प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करणारे, प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, ख्रिस्ताचे म्हणून जे आहेत, जे ख्रिस्तावर प्रीती करतात, त्या सर्वांना काय करावं म्हणून? त्या सर्वांना काय करावं म्हणून सैतानाने मागितलं देवाकडे? गव्हासारखं चाळावं. आजही सैतान असं मागतो का प्रियांनो? तुम्हाला मला देवाकडे गव्हासारखं चाळावं म्हणून? कुणाकुणाचा हा अनुभव आहे? प्रत्येकाचा आहे ना प्रियांनो? प्रत्येकाचा हा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगितलं, व्हिडिओ सुरू करा.
एकमेकांना धैर्य देऊया प्रिय. कारण रोज आणि रोज जो दुष्ट, जो ऍडव्हर्सरी, जो सैतान, जो विरोधक आहे, तो देवाच्या सिंहासनाजवळ उभा राहतो आणि काय म्हणतो, हे जे तुझं लेकरू आहे, हे जे तुझे सेवक आहेत, हे जे तुझे पुत्र, तुझे कन्या, तुला अनुसरणारे, ज्यांना तू प्रभू दिला आहेस, ज्यांना तुझ्या आत्म्याने भरला आहेस, त्यांना गव्हासारखं चाळावं म्हणून दे. पण प्रभूच्या उजवीकडे, परमेश्वराच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? कोण आहे उजवीकडे? काय विश्वास आहे तुमचा? प्रभू येशू ख्रिस्त. उजवीकडे असलेला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? काय करत आहे आता तुमच्या माझ्यासाठी? मध्यस्थी करत आहे आपल्यासाठी. मध्यस्थी करत आहे. काय मध्यस्थी करत आहे पित्याकडे? काय मागत आहे पित्याकडे? सुजाताला घर मिळू दे, सुजाताला गाडी मिळू दे, सुजाताला दीर्घायुष्य दे, हे मागत आहे का आपला प्रभू? काय मागत आहे? आपला विश्वास डळू नये यासाठी प्रार्थना करतो. कोणतीही परिस्थिती येऊ दे, सैतान कितीही हल्ला करू दे, गव्हासारखं कितीही चाळू दे, पण काय होऊ नये? सर्वात महत्वाचं काय आहे? सर्वोत्तम ते आपला प्रभू आपल्यासाठी मागतो प्रियांनो. आपला प्रभू काय मागतो? परिस्थिती फार कठीण आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिलं काय होतं? सगळ्यात पहिलं काय होतं प्रियांनो? पाप घडत. आपला विश्वास घडतो. आपल्या विश्वासाच्या तारूमध्ये काय होतं? जेव्हा पाणी शिरायला लागतं तेव्हा काय होतं? विश्वासाचं तारू डळमळायला लागतं, बुडायला. डळमळायला लागतं प्रियांनो. आधी ते डळमळायला लागतं. पण आपला प्रभू काय मध्यस्थी करतो? ह्याच्या विश्वासाचं तारू फुटू नये, बुडू नये, ह्याचा नाश होऊ नये, ह्याचा विश्वास ढळू नये. आजपर्यंत, ह्या क्षणापर्यंत तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त काय मध्यस्थी करत आहे? ज्यांनी ज्यांनी नावं घेतली, रिबेका, सतीश, नीला, सविता, शर्मिला, शिवाजी हिरे, श्वेता, सुमन, योगिता, विदुल, देवा यांचा विश्वास ढळू नये. देव असं म्हणतो का, नाही नाही सैताना, मी ह्यांना देणार नाही? असं कुणाला वाटतं की ह्या जगामध्ये परीक्षा होणार नाहीत, संकटे येणार नाहीत, क्लेश येणार नाहीत, दुष्टाचे हल्ले होणार नाही, असं कुणाला वाटतं? होणार. विश्वासणाऱ्यांचे जास्त परीक्षा होणार. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? आपण आपल्या घरी आरामात बसलोय का प्रियांनो? तुम्ही कुठे आहात आता सध्या? युद्धभूमीवर आहात प्रियांनो. येस, युद्धभूमीवर आहात. आमेन. आता आपण तेच शिकणार आहोत. आणि हा तुम्हाला कोइन्सिडन्स वाटतो का? योगायोग वाटतो का की आपण ते शिकत आहोत? ही देवाची अद्भुत कृपा आहे. कारण तुमचं माझं झगडणं कुणाशी आहे? रक्तमांसाशी, माणसांशी, अविश्वासणाऱ्यांशी आहे का? तुमचं माझं झगडणं कुणाबरोबर आहे? दुरात्म्याबरोबर आहे. दुरात्मा समूह. समूह म्हणजे दुरात्मे फक्त 10-12 आहेत का? नाही, पुष्कळ. पुष्कळ आहेत प्रियांनो, पुष्कळ. अंधारातील जगाचा अधिपती, त्याच्याकडे किती वर्षांचा अनुभव आहे? पुष्कळ वर्ष पहिल्यापासून. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलं? सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर. पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये किंवा सेकंड लास्ट कडव्यामध्ये काय म्हटलंय? जय जयकार करा, यश मिळते. Yes, ते सहाय्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती. त्या कडव्यामध्ये दुष्टाला काय म्हटलंय? पहा तो कसा आहे, सरदार तो कसा आहे, साच बलवान म्हटलंय. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलंय? जेव्हा हल्ला करतात तेव्हा आधी त्या बळकटाला बांधून ठेवतात. हालेलुया. त्याला बलवान म्हटलंय प्रियांनो. त्याच्या ठाई सामर्थ्य आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याचं एकच ध्येय आहे. काय ध्येय आहे? सैतानाचं काय ध्येय आहे? विश्वासापासून आम्हाला बाजूला करायचं. येस, का बाजूला करावं? विश्वास ढळल्यावर काय होईल? आम्ही पापात पडू. आम्ही पापात पडू आणि काय होईल? प्रारंभापासून तो कसा आहे? तो सत्यात टिकला नाही. तो प्रारंभापासून कसा आहे? कसा आहे म्हटले? प्रारंभापासून तो मनुष्य घातकी आहे.
तो घात करावयास आणि नाश करावयास टपलेला आहे. तो गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे फिरतो. कशासाठी? की कुणाला गिळावं हे पाहत फिरतो, कुणाचा नाश करावा हे पाहत फिरतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला काय म्हटलंय? शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले. पुढे वचनामध्ये प्रभू काय म्हणतो? परंतु परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. विनंती करणारा, मध्यस्थी करणारा कोण आहे? प्रभू येशू प्रभू ख्रिस्त, येशू ख्रिस्त. जो विजयी आहे. आमेन. तो वैऱ्यांच्या आमेन. सरदार कितीही बलवान असू दे, पण त्याला पायाखाली तुडवणारा विजयी ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्त काय म्हणतो? मी विनंती केली आहे की तुझा विश्वास ढळू नये. आपल्या अंतःकरणावर कोरा. प्रभू येशू ख्रिस्त तिकडे विनंती करत आहे. जे काही तुमचं नाव आपल्या तोंडात घ्या की सुजाताचा विश्वास ढळू नये प्रभू. ती अशक्त आहे, ती दुबळी आहे, ती दुर्बळ आहे. तिच्या विश्वासाचं तारू तुफानामध्ये हेलकावे खातं, डगमगायला लागतं. पण परमेश्वरा, माझ्या लेकराचा विश्वास ढळू नये. किती जण अशामधून उभे राहिलेले आहेत ज्यांचा विश्वास ढळला असता पण प्रभूने ढळू दिला नाही. असं कोण कोण आहे? आमेन. मग आता कामगिरी आहे. काय कामगिरी आहे ते वचन वाचा. 32वं वचन वाचा. लूक 22:32. परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. मेन. हालेलुया. प्रभूने तुमच्या माझ्यासाठी विनंती केली. प्रियान, तुम्ही आणि मी फार सामर्थ्यवान आहोत का? आपण नाही. फार स्ट्रॉंग आहोत का इमोशनली? पटकन ढळणारे आहोत, मातीचे आहोत ना. इथे कोणी लोखंडाचं बनलंय का? सर्वजण मातीचे आहोत ना प्रियानो. मातीचं भांड जरा फुटतं. फटका बसला, जरा दगडावर पडलं तर काय होतं? फुटतं. फुटून जातं ना प्रियानो. फुटलो नाही, ती देवाची कृपा आहे प्रिया. ढळलो नाही, नाश झालो नाही, कोंडमारा झाला. असं कोण आहे ज्याचा चारी बाजूने कोंडमारा झाला नाही? असं कोण आहे? कोण आहे जे परीक्षेमध्ये पडलं नाही? कोण आहे जे संकटामधून गेलं नाही? कोण आहे ज्यांचं तारू अगदी संथ पाण्यावरून शांतपणे चालत आहे, अजिबात वादळ नाही? असं कोण आहे का प्रिया? वादळ येतात ना, एकाच बाजूने येतात का? नाही. किती चहू बाजूनी बाजूनी. येतात? चहू चहू बाजूनी. बाजूनी. 10 दिशांनी वादळ येतात ना प्रियानो. वादळ येताना सांगतं का कुठल्या दिशेने येणार आहे? कधीच सांगत नाही. हालेलुया. पण प्रभूने काय म्हटलंय? मी तुझ्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. तो प्रभू केवळ समुद्रावरील, नद्यांवरील वादळाला धमकावणारा प्रभू आहे का? हालेलुया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने विनंती केली की मी तुझ्यासाठी विनंती केलेली आहे, तुझा विश्वास नाहीसा होऊ नये, ढळू नये. आणि मग जर आता आपला विश्वास ढळला नाहीये तर 2 गोष्टी आपणाला करायच्या. वचनामध्ये पहिली गोष्ट काय करायची? तू काय केलास म्हणजे? वळल्यास. तू वळलास. प्रभू येशू कशापासून ख्रिस्त. वळला? कशापासून? अविश्वास. येस, अविश्वासापासून. अविश्वासापासून. कारण आपली दृष्टी कशाकडे? जेव्हा संकट येतात है ना, पेत्राला जेव्हा प्रभूने हात दिला, सांगितलं ये माझ्याकडे चालत, तेव्हा पेत्र चालत होता ना. मग काय झालं? पेत्र त्याच्या देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडून दृष्टी वळली, त्याची बाजूला हटली आणि तो बुडलो आपण आहे त्याला. त्याचं लक्ष वादळाकडे जायला लागलं. त्याचं लक्ष पाणी जे अस्थिर आहे त्याच्याकडे जायला लागलं. तेव्हा काय झालं प्रियांनो? तो बुडू लागला. आपलं लक्ष जातं का असं? माझ्यावर किती मोठं संकट आलंय, आता माझं कसं होणार? आता माझी आशा नष्ट झालेली आहे, आता पुढे मला मार्ग दिसत नाही, असं वाटतं ना प्रियांनो? आणि परिस्थिती तशीच असते, भयान असते, अंधकारमय असते.
त्या अंधकारामध्ये त्यांना प्रभू देखील दिसला नाही. तुम्हाला मला दिसतो? असं कधी होतं ना की आपणाला प्रभू दिसतच नाही, कारण आपले डोळे केवळ अंधकार पाहतात, आपले डोळे केवळ संकट पाहतात प्रियांनो. पण प्रभूने काय केलं? प्रभूने त्याला बुडू दिलं नाही. हालेलुया. प्रभूने त्याला हात दिला ना प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तू वळलास, तू जेव्हा संकटापासून वळशील, प्रभू धीराने वाट पाहतो प्रियांनो. संकटाकडून कशाकडे वळायचंय? कुणाकडे वळशील? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. जेव्हा तुला बोलावणाऱ्याकडे, तुला निर्माणकर्त्या परमेश्वराकडे वळशील. आपण काय म्हणतो जेव्हा संकट येतात तेव्हा? कधी आपण प्रभूकडे वळतो? कधी वळतो? आपण म्हणतो ना आता संकट आले. आता काहीच मार्ग नाही, तर आता मी आता प्रभूकडे जातो. आता मला काहीच मार्ग दिसत नाही, वाट दिसत नाही, तर आता मी प्रार्थना करतो. पण प्रभू धीराने सहन करतो प्रिया. प्रभू वाट पाहतो, कारण प्रभूने तुम्हाला आणि मला आपल्या तळहातावर कोरलेला आहे. ज्याने बोलावलेला आहे, ज्याने निवडलेला आहे, तो विश्वसनीय आहे प्रियांनो. लक्षात ठेव, तो विश्वसनीय आहे. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला आणि तुम्हाला मला प्रत्येकाला काय सांगत आहे? तू वळलास म्हणजे तुझ्यावर अजून एक जबाबदारी आहे. काय करायचंय? तू वळलास म्हणजे काय कर? आपल्या भावास स्थिर कर, आपल्या बंधूंना स्थिर कर. केलं पेत्राने स्थिर? केलं पेत्राने स्थिर? येस. हालेलुया. काय केलं? योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 1 ते 3 वचन वाचा. योहान 21:1-3. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यापैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरिले नाही. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा शिष्यांना दर्शन दिलं है ना. ह्याच्या आधी पण दिलेलं ना प्रियांनो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने कुणाला खात्री पटवून दिली की मी ख्रिस्त आहे, कुणाला म्हटलं की माझ्या जखमांमध्ये हात घालून पहा आणि विश्वास धरणारा न धरणारा असू नको, तर विश्वास धरणारा थोमाला सांगितलं है ना. जो म्हणाला जोपर्यंत मी माझ्या प्रभूच्या व्रणांमध्ये हात घालणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा देखील पेत्र होता. पेत्राने रिकामी कबर देखील पाहिलेली होती. तरीही पेत्र आता कुठे वळलेला आहे? 7 शिष्यांना, त्याच्याबरोबरच्या 6 शिष्यांना पेत्र काय म्हणाला? मी मासे धरावयाला जातो, आणि तेही त्याच्या बरोबर निघाले. तो आपल्या भावांना घेऊन कुठे गेला? मासे धरायला. त्याचा जुना बिझनेस होता, जिकडून त्याला प्रभूने बोलावलेलं होतं. प्रभूने त्याला काय म्हटलेलं? तुला मासे धरणाऱ्या बिझनेस मध्ये मी तुला प्रॉस्पर करेन, असं म्हटलेलं का? प्रभूने तू मासे धरणारा आहेस, पण मी तुला माणसे धरणारा करणार आहे. पण अजून पेत्र वळलाय का प्रियांनो? आता तर पेत्राने रॉंग डिटोर घेतला ना प्रियांनो. चुकीच्या मार्गाकडे गेला, परत आपल्या जुन्या बिझनेस कडे गेला. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहून भेटून सुद्धा कुठे गेला पेत्र? मासे धरावयाला. आणि त्या रात्री काहीही धरलं नाही. आपण सर्वजण तो वृत्तांत जाणतो. मग प्रभूने सांगितलं, इकडे जाळं टाका. 153 भरपूर मासे मिळाले. योहान ज्याची प्रीती होती, ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती होती, जो स्वतःला म्हणतो, तो काय म्हणाला? हे फक्त माझा प्रभूच करू शकतो. एवढ्या प्रीतीने, एवढ्या धीराने मी जिथे आहे तिथे येऊन माझी भेट घेणारा माझा प्रभूच आहे. प्रभू आहे, प्रभू आहे. तुमच्या कानामध्ये असा आवाज येतो प्रियांनो, प्रभू आहे, प्रभू आहे. तेव्हा आपण काय करतो? पेत्राप्रमाणे वस्त्र पांघरतो, प्रभूकडे जातो.
धावत जाणं गरजेचं आहे प्रियांनो. कठीण परिस्थिती तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर आहे प्रियांनो. आणि गेल्यावर प्रभू काय विचारतो? तो प्रश्न आज वैयक्तिकरित्या प्रभू, आज देवाच्या आत्म्याने, आज खरं सांगते मी इफिस्करास पत्र 4 याच्या पुढच्या वचनांची थोडी तयारी केलेली, पण आता अगदी 5 मिनिटापूर्वी म्हणाला प्रभू, म्हणाला नाही, आज हे बोल. आज तुला, तुझ्या अंतःकरणाला, आज सर्वांच्या अंतःकरणाला ह्या वचनाची गरज आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचंय. आज प्रत्येकाला प्रभू विचारू इच्छित आहे. मी माझं नाव घेते, मी बोलते म्हणून. सुजाता, या सर्वांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतेस का? म्हणजे सतीश, संदेश, रिबेका सिस्टर, नानी, सीमा, शर्मिला मॅडम, ह्यांच्यापेक्षा हे जेवढी माझ्यावर प्रीती करतात त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करते असं नाही विचारत आहे प्रभू प्रियानो. तू जेवढी प्रीती तुझ्या आईवर करतेस, जेवढी प्रीती तुझ्या भाऊ बहिणींवर, ह्या तुझ्या प्रियजनांवर करतेस, त्या प्रीतीपेक्षा अधिक प्रीती तू माझ्यावर करतेस का? आज प्रभू तुम्हाला विचारत आहे. आपण सर्वजण, असं कोण आहे आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरांवर, आपल्या पती पत्नीवर, आपल्या प्रियजनांवर, आपल्या मंडळीवर प्रीती करीत नाही असं कोणी आहे का? प्रीती करतो आपण प्रियानो, कारण आपण त्या प्रीतीचेच लेकरं आहोत. देव प्रीती आहे. आमेन. पण देव म्हणतो या सर्वांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतेस किंवा करतोस काय? आज इमॅजिन करा प्रियानो, आज मी स्वतः तिकडे आहे त्या समुद्र किनाऱ्यावर, मी बसलेली आहे आणि माझ्यासाठी मेज माझ्या देवाने स्थापित केलेला आहे. देवाने भाकरी भाजलेली आहे, देवाने तो मासा भाजलेला आहे आणि देव मला विचारतो, परिस्थिती काहीही असो, कितीही कोंडमारा होऊ दे, कितीही दुष्टाने तुम्हाला खाली पाडू दे, मी विनंती केलेली आहे आणि तुझा विश्वास स्थिर केलेला आहे. आता जेव्हा मी तुला वळवलंय, आता जेव्हा मी तुला माझ्याकडे बोलावलंय, तर प्रभू काय विचारतो? प्रभू एकच गोष्ट विचारतो, प्रिया, तू प्रीती करतोस काय? आज कारण तुम्हाला आणि मला इथून पुढे सेवेमध्ये जर पुढे जायचंय, कारण आपण सर्वजण शिकत आहोत, आपलं पाचारण शिकत आहोत ना, फार महत्वाची वचने आहेत. कालच आपण शिकलो, कुणाला प्रेषित, कुणाला संदेष्टे, कुणाला मेंढपाळ, कुणाला शिक्षक, है ना. देवाच्या मंडळीच्या बांधणीसाठी जर तुम्हाला मला नेमलेलं आहे, तर त्या आधीचा हा पाया आहे. आपण शिकलो ना, काल बंधूंनी शिकवलं आपल्याला, सर्वात पहिली गोष्ट की मी ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये. मी ख्रिस्तामध्ये तेव्हाच राहीन प्रियांनो, जर परिस्थिती कितीही विपरीत असली तरी मी केवळ आणि केवळ माझ्या ख्रिस्ताकडे पाहत आहे. मी प्रीती त्याच्यावर करतो, कारण पहिल्याने त्याने माझ्यावर प्रीती केली. मी त्या योग्यतेची, पात्रतेची नाही. तुम्हाला प्रत्येकाला आपलं माहिती असेल, मला माझं माहिती. मी त्या पात्रतेची नाही की त्याने माझ्यावर प्रीती करावी. मी त्या पात्रतेची नाही की त्याने मला नाव घेऊन बोलवावं. पण तो मंदवाणीने, प्रेमाने मला विचारतो कितीतरी वेळा, हजारो वेळा, मी सांगते लाखो वेळा आजपर्यंतच्या माझ्या जीवनामध्ये मी पडलेली आहे. पेत्राने 3 वेळा नाकारलं. मी असंख्य वेळा माझ्या प्रभूला नाकारलेला आहे. प्रभूला मी सोडून गेलेली आहे. पेत्र मासेमारीकडे वळला, पण मी कितीतरी वेळा माझ्या प्रभूला सोडून माझ्या जुन्या पापांकडे, त्या ओकीकडे वळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे मी बिहेव केलेला आहे. मी वळलेली आहे. त्याचं मौल्यवान रक्त, त्या कृपेच्या प्रभूला मी नाकारलं. त्याचं रक्त मी तुच्छ मानलं. ज्या पवित्र, निर्दोष, निष्कलंक रक्ताने माझ्या पापांची खंडणी भरली, त्याला मी तुच्छ मानून कितीतरी वेळा माझ्या पापांमध्ये वळले. कितीतरी वेळा मी कळपापासून दूर गेले. पण तो उत्तम मेंढपाळ तुमच्यासारखी 99 मेंढरे सोडून माझ्यासारख्या हरवलेल्या मेंढरा शोधावयास आला. कारण तो कधीही न बदलणारा आहे. तो काल, आज, उद्या, युगानयुग सारखाच आहे. तो तेव्हाही प्रीती करत होता, कालही करत आहे, आजही करत आहे, आणि पुढे जेव्हा आपण त्याच्या बरोबर असणार आहोत तेव्हा आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत की तो किती प्रीती करतो. आमेन. म्हणून जेव्हा आज प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विचारत आहे की तू प्रीती करतोस का, तू प्रीती करतेस का,
तेव्हा आपण प्रभूला उत्तर देऊया प्रिय, मनुष्याला नाही. मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं कारण आपण एकमेकांसमोर बोललो, आता आपणाला आपल्या देवासमोर बोलायचं. कित्येकांना पुन्हा पश्चाताप करून देवाकडे जाण्याची गरज आहे, मला सुद्धा. होय देवा मी प्रीती करते, मग प्रभू मला म्हणणार आहे आता वळलास तर आपल्या बंधूंना आपल्या भगिनींना स्थिर कर. जो स्थिर कर तो शब्द आहे ना प्रियांनो, ग्रीक भाषेमध्ये तो असा शब्द आहे की जेव्हा रोमी सैनिक जेव्हा युद्धामध्ये उभे राहायचे ना, होल्ड द बॅटल ग्राउंड म्हणजे काय, म्हणजे कसे उभे राहायचे प्रियांनो, खांद्याला खांदा लावून फळी उभी राहते ना युद्धासाठी सैनिकांची, तशी फळी उभी राहते. आणि ते कसे उभे राहतात, एका हातामध्ये ढाल असते जी पूर्ण कव्हर करते आणि एका हातामध्ये शस्त्र असते. एक सेकंद जरी मी अस्थिर झाले तर काय होईल, ती पूर्ण फळी तुटून पडेल. कारण दुष्ट कसं आहे, हल्ला कंटिन्युअस आहे प्रिया. ती फळी तुटावी मोडावी, देवाची लेकरे विखरावीत म्हणून हल्ला कंटिन्युअस आहे. तो ऍडव्हर्सरी कंटिन्युअस हल्ला करत आहे प्रियानो. पण तुम्हाला आणि मला स्वतः स्थिर राहून काय करायचंय, आता जे विश्वासामध्ये पुन्हा आलेले आहेत, आता जे स्थिर झालेले आहेत, जे संकटापासून वळलेले आहेत, त्यांनी आता आपल्या भाऊ बहिणींना स्थिर करायचंय. एक पडतो तेव्हा काय करतो, दुसरा त्याला उभा करतो. जो उभा करणार आहे तो पडला तर, जो उभा राहिलेला आहे आता त्याने त्याला उभं करायचं. आम्ही कोणी ढळलं नाही पाहिजे. कुणाला वाटतं मी एकटंच स्वर्गात गेलं पाहिजे, आपण आनंदी नाही का होणार, आपण सर्वजण गेलो. हालेलुया. कारण ही माझ्या प्रभूची इच्छा आहे की कुणाचाही नाश हो. ज्याने माझ्यावर प्रीती केली, ज्याच्यावर मी प्रीती करत आहे, त्या देवपित्याप्रमाणे माझी देखील देवपित्यासारखीच इच्छा आहे की माझ्या मंडळीतील, माझ्या नातेवाईकांतील, माझ्या स्वकीयांतील जे देवाचे लोक आहेत कुणाचाही नाश होऊ नये, कोणीही ढळू नये. म्हणून आज मी चाललो गेलेले असताना, आज माझ्यावर हल्ले झालेले असताना, आज माझा कोंडमारा झालेला असताना, मी दुर्बळ होते, मी अशक्त आहे, पण माझ्या प्रभूने त्याच्या आत्म्याने मला स्थिर केलेला आहे, मला वळवलेला आहे. कारण त्या प्रभूने मध्यस्थी केली प्रिया. यहुदा इस्करियोत पेक्षा पेत्र चांगला होता का प्रियांनो? फरक एवढाच होता यहुदा इस्करियोत मध्ये आणि पेत्रामध्ये की पेत्रासाठी प्रभूने मध्यस्थी केली, म्हणून पेत्र ढळला नाही. नाहीतर निराश होऊन त्याने देखील स्वतःचा अंत करून घेतला असता. अरे ज्या प्रभूवर मी प्रीती करतो, जेवढ्या आवेशाने मी बोललो की प्रभू मी तुमच्या बरोबर मरावयास देखील तयार आहे, आणि मी कसं काय माझ्या प्रभूला नाकारलं. किती रडला तो, तिसऱ्यांदा नाकारलं, कोंबडा आरवला आणि प्रभूने त्याच्याकडे बघितलं. कसा रडला पेत्र, कुणाला माहितीये? ओक्साबोक्शी. का माहितीये तुम्हाला? कारण तुम्ही आणि मी देखील तसेच रडतो ना प्रियांनो. अरे मी कसं केलं माझ्या प्रभूच्या विरुद्ध असं. प्रभू प्रेमाने तुमच्या माझ्याकडे बघतो, कारण तो त्याचा आत्मा टोचणी लावतो प्रियान, की हे तू केलेलं आहेस. पण तो टोचणी लावतो तो दोष देण्यासाठी नाही प्रियान, आपण वळावे यासाठी. कारण प्रभूची इच्छा आहे तू वळलास म्हणजे तुझ्या भाऊ बहिणींना स्थिर कर. आज वेळ आलेली आहे, अनेक दिवस शिकत आहोत, पुढेही शिकणार आहोत. जसं म्हटलंय, तुमचा माझा सर्वांचा विश्वास आहे आपण प्रकटीकरणापर्यंत जाऊ, पुन्हा उत्पत्तीपासून सुरुवात करू. पण आपला प्रभू दाराशी आहे, आपण पाहत आहोत. आपला विश्वास ढळावा म्हणून सैतानाने मागितलेला आहे प्रिया. तो दुष्ट मागत आहे परमेश्वराकडे की ह्यांना दे, मला गव्हासारखं चाळायचंय त्यांना. प्रभू का देतो? आपला प्रभू निर्दयी आहे का? कसं काय बरं आपला परमेश्वर आपणाला सैतानाकडे देतो गव्हासारखं चालण्यासाठी? निर्दयी आहे म्हणून देतो का? का देतो? का देतो आपला परमेश्वर? असं का करतो बरं? काय वाटतं तुम्हाला? तो आपल्यावर प्रेम करतो. कारण तो आमच्यावर प्रेमच करतो प्रियांनो. हालेलुया.
ज्यांना हे प्रकट केले त्यांना देह मासाने नाही देवाच्या आत्म्याने प्रकट केले, कारण तो प्रेमच करतो. त्याचे संकल्प हिताचेच आहेत. तो तुम्हाला मला सामर्थ्यवान करण्यासाठी, टिकवण्यासाठीच, कारण त्याला माहितीये तो आपला नाश होऊ देणार नाही. दुष्टाने कितीही प्रयत्न केला तरीही तुम्हाला मला वाचवणारा जगामध्ये जो आहे त्यापेक्षा तुम्हा माझ्यामध्ये जो आहे तो बलवान आहे, तो मोठा आहे. हालेलुया. तो ह्यासाठी देतो की तुम्ही आणि मी वळावं, पुन्हा त्याच्याकडे यावं आणि आपल्या बंधू भगिनींना स्थिर करावं. हालेलुया. मी इथे थांबत आहे आणि इथून पुढची वेळ मी आपल्या दोन्ही बंधूंना देत आहे. येस. हालेलुया. गरजेचं सतीश थोडा आवाज नाही. हा, मला धन्यवाद दिवस प्रिय. आवाज येत नाही. थोडं नेटवर्क कट होतं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरं. जोपर्यंत बंधू सतीश यांचं नेटवर्क ठीक होत आहे तोपर्यंत आपण खरोखर देवाच्या नावाला गौरव देऊया प्रियानो. आजचं वचन वेगळं आहे. आपल्या बायबल स्टडीचा जो अनुक्रम आहे त्यापासून वेगळं वचन परमेश्वराने आज आपल्याला दिलेलं आहे आणि खरोखर देवाच्या नावाला गौरव. कारण गव्हासारखं चाललं जाणं जे आहे त्या अनुभवातून माझा विश्वास आहे आपण सगळेजण जात आहोत. दिवस कठीण आहेत, दिवस संकटाचे आहेत, दिवस विश्वासाची पारख होण्याचे आहेत, दिवस ख्रिस्तामध्ये बळकट होण्याचे आहेत आणि दिवस लढाईचे आहेत. हालेलुया. आणि लढाई होत असते, लढाईला जातो, जसं सुजाता दिदी यांनी सांगितलं तसं लढाई होत असताना प्रियानो जखमा होणार नाही का. लढाई होत असताना काही दिवस असे येणार आपल्याला वाटणार की अरे शत्रूची आपल्यावरती शर्सी तर होत नाहीये, शत्रू आपल्यापेक्षा बलवान तर आहेच आणि तो वरून आपल्याला हरवत तर नाहीये ना, असं आपल्याला वाटणार आणि आपल्याला वाटेल की अरे ही लढाई सोडून द्यावी का. काय या लढाईमध्ये काय राहिलेलं नाहीये. अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्षे ही लढाई मी लढत आहे, परंतु मला काही आता वाटत नाही विजय होईल आणि मग लढाई सोडून रणभूमी सोडून द्यावी का. तर माझ्या प्रियानो आपण एकटे नाही. आपण आपल्यामध्ये जी भावना येते, आपल्यामध्ये जी भीती येते, आपल्या जीवनात जी निराशा येते, त्याच निराशेचा अनुभव प्रभूमध्ये असणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांनी घेतलेला आहे. अनेकदा अभ्यास केला, मी पुन्हा म्हणतो, खड्ड्यामध्ये असताना योसेफाला माहिती नव्हतं परमेश्वर कधी आणि कसा त्याला अधिकारी करणार. त्याच्या ध्यानी मणी सुद्धा नव्हतं. दानिएलाला माहिती नव्हतं सिंहाच्या गुहेत जाताना की दुसऱ्या दिवशीची सकाळ परमेश्वर त्याला दाखवण्यासाठी सिंहाची तोंड बंद करणार आहे. हनन्या आजाऱ्या मिशाएलला माहिती नव्हतं त्या दगदगत्या अग्नीमधून चालत असताना ख्रिस्त त्यांच्या बरोबर चालणार आहे. दावीद राजाला माहिती नव्हतं प्रियानो 17 वर्ष अभिषेक झाल्यानंतर की त्याला राज्य मिळण्यासाठी 13 वर्ष संकटात असताना त्याला वाटलेलं आता माझा इकडेच नाश होईल, आता मी काही वाचत नाही, शौल माझा नाश करेल. दाविदाला माहिती नव्हतं प्रियानो की परमेश्वर पुन्हा त्याला यरुशलेम नगरीत घेऊन जाईल की नाही. आणि म्हणून जेव्हा तो गेला तेव्हा दाविदाच्या परमेश्वराच्या कोशासमोर दाविद राजा आनंदाने नाचला. सो देर आर सीझन्स. आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आहेत, दुःखाचे क्षण आहेत. परमेश्वराने सुख दुःख यासाठी शेजारी ठेवलेली आहेत की ख्रिस्तामध्ये आपण वाढत जावं. आणि आज विशेष करून आपण शिकलो की प्रत्येक क्षणी ख्रिस्त आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारतो, तुम्ही आणि मी इतरांपेक्षा, इतर गोष्टींपेक्षा, जग आणि जगातल्या सर्व गोष्टींपेक्षा ख्रिस्तावर अधिक प्रीती करतो का. कारण जर ख्रिस्तावर आपण अधिक प्रीती करतो तर आपण जिंकलेलो आहोत, आपण विजयी आहोत आणि हा विजय आपलाच आहे, सुटका आपलीच आहे आणि सर्व काही आपलं आहे. संकट वगैरे हे सगळ्या गोष्टी येत राहणार, पण जर आपण ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहे तर मग ख्रिस्त आपल्यातून निभावेल. पण जाता मी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगू इच्छितो, क्षमा करा. बांधलेली मोळी सहजासहजी तुटत. 2 दिवसापूर्वी बोरपाडळे येथे आम्ही गेलो होतो, कोडोलीला गेलो होतो, संजय सरांना भेटलो, प्रार्थना केली आणि बोरपाडळे गावी गेलो. पाऊस फार होता
मी जगी गोष्ट सांगत आहे, पण एक महत्वाची गोष्ट सांगत आहे की 3 कुटुंबांना भेटलो. त्याच्यामध्ये दीपक समुद्रे यांचं कुटुंब होतं, आमचे प्रिय बापू नानी यांचं कुटुंब होतं आणि आमचे मोहन भाऊ आणि शिलाताई अशी 3 कुटुंब होती. आणि बंधू सतीश सुद्धा आले होते. आणि ख्रिस्तामध्ये प्रियानो ते जाणवलं की आपण सगळेजण एकत्र देवाच्या कृपेने हे ऑनलाईन भेटतोय, केवढी मोठी देवाची कृपा आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जसं मी नेहमी म्हणतो, आम्ही प्रयत्न निश्चित असतो प्रियानो, योजना असते की आपण सर्वांनी वर्षातून कमीत कमी एकदा ऑफलाईन भेटावं, एकत्र भेटावं आणि देवाची इच्छा असेल तर हे जरूर होईल. पण आपण देवाने हे माध्यम दिले, याद्वारे एकत्र राहूया, बांधलेली मोळी तुटणार नाही. आपल्यामध्ये प्रियानो आज आपण उभे आहोत असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण प्रार्थनेमध्ये आहोत. आपले बरेच भाऊ बहीण प्रियानो जे प्रार्थनेत बसत नाही, आपण त्यांना दोष लावतो, अरे देवापासून दूर गेले, त्यांची मनं कठीण झाली. पण ते कुठल्या युद्धातून जात आहेत, कुठल्या संकटाचा, विपत्तीचा, क्लेशाचा, अंधकाराचा सामना करत आहेत, आपण जाणत नाही प्रियानो, प्रभू जाणतो. आणि म्हणून प्रभूने पेत्राला म्हटलं होतं, जेव्हा प्रभूने सांगितलं होतं, शिमोना तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने देवाकडे मागणी केलेली आहे आणि तुम्ही मला सोडून जाल. प्रभूने शिमोनाविषयी पण म्हटलं, तू मला सोडशील, तू मला नाकारशील. पण त्यानंतर प्रभूने बघा एक शब्द म्हटलं होतं, एक वाक्य म्हटलं होतं की परंतु तू जेव्हा वळशील, वेन यू टर्न टू मी, मग आपल्या भावास स्थिर कर. आज प्रियानो ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे. तर आपण ख्रिस्तामध्ये वळलेलो आहोत, तर आज आपल्याला आपल्या भावांना बहिणींना स्थिर करायचंय. बांधलेली मुळी सहजासहजी तुटत नाही प्रियांनो. ख्रिस्तामध्ये सैनिक म्हणून एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून उभं राहायचंय. कुणाचा खांदा जखमी असेल, एखादा खांदा आजारी असेल, एखादा खांदा आर्थिक, शारीरिक, मानसिक ओझ्याखाली दबलेला असेल, एखादा खांदा नैराश्यामध्ये असेल, एखादा खांदा संकटात असेल, एखादा खांदा एकटा असेल, ख्रिस्तामध्ये आपल्याला एक व्हायचंय, एकत्र युद्धाला सामोरं जायचं. इथून पुढची वेळ बंधू सतीश यांच्या. हालेलुया. आवाज नाही? ब्रेक होतोय आवाज तुमचा. येस. ब्रेक होतोय. देवाला धन्यवाद देऊयात, देवाची उपकारस्तुती करूयात, कारण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच सुजाताईने हे सेशन घेतलं. आणि सेशन सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटलं की कदाचित आज देवाचं बोलतोय की काय, कारण गेल्या 2-3 वर्षांमध्ये किंवा 2-3 महिन्यांमध्ये अशाच पद्धतीने कदाचित आध्यात्मिक रीतीने फार मोठ्या चाळणीतून जणू विश्वासासाठी चालला गेल्याचा अनुभव माझ्या वाटेला आला. फार भयंकर मानसिक रीतीने विश्वास आणि गेल्या 8-10 वर्षांचा ख्रिस्ती प्रवास जणू माझ्या समोर उभा आहे. देवाबरोबर जणू प्रत्येक दिवशी वाट, प्रत्येक दिवशी देवाबरोबर सुरू होता की परिस्थिती असते नाही का, बायकोचं आणि मुलाचं जसं भांडण असतं, तरी सुद्धा जेवायला एकत्रित बसायचं किंवा काही काम एकत्रित करायची, परंतु अबोला. आणि मग अशाच पद्धतीचं आणि देवाचं नातं गेल्या काही 2-3 महिन्यांमध्ये राहिलेलं आहे. त्यामध्ये सतत देवापाला प्रश्न विचारत होतो की देवा, सेवा तर करून घेतो, सातत्याने वाट्याला लज्जा काय येते, त्याने समोर किंवा समोर मला अशा प्रकारचं उदाहरण म्हणून का असे अनेक प्रश्न परमेश्वराने विचारले. आणि त्या प्रश्नांमध्ये मला ठाऊक नव्हतं काय करावं, काय करू नये. सध्या विकोपाला गेली होती की ही सेवा करत ही सेवामध्ये सोडून द्यावी की काय, कारण आध्यात्मिक रीतीने कुठेही आशीर्वाद किंवा फलद्रूप होतानाचं काही चित्र समोर दिसत नव्हतं, कारण सैतानाने जसं सांगितलं, चारी दिशेने कोंड मारा सुरू, चारी दिशेने सातत्याने लज्जा, सातत्याने सातत्याने अनुभव येत होता. आणि या परिस्थितीमध्ये सुजाताई, नीता आणि सत्य उपास प्रार्थनेमध्ये होते. पालखीबाईंनी देखील उपास प्रार्थना केल्या. आणि गेल्या काही दिवसांमध्ये 8-10 दिवसांमध्ये पुन्हा देवाच्या पवित्र आत्म्याने जेव्हा आपण उपकार घेतली, दिवशी परमेश्वराच्या कदाचित पुण्याची पाखी माझ्या कृपा करवली. आज विशेषतः देवाच्या त्याद्वारे कदाचित शिक्कामोर्तब केलं की अगदी पित्रासारखीच परिस्थिती की
पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळावं का, पुन्हा जुन्या गोष्टींकडे जावं का, पुन्हा आर्थिक रीतीने काही स्त्रोत उभे करावेत का, त्या गेल्या किंवा सततच्या गोष्टींना आता पुढे करावं. हे असतानाच ते की आज देवापाने कृपा करून देवाने प्रश्न विचारला की प्रेम करतोस का, तर हो मी त्याच्यावर प्रेम करतो आणि प्रेम करतो म्हणून त्याच्या घरात आहे. ती थोडीशी बंडखोरीने सेवा करत आहे, थोडीशी म्हणूयात नाराज होऊन सेवा करत आहे सुद्धा, त्यामध्ये परमेश्वराने खंड पण दिलेला नाही आणि त्याबद्दल देवाचे आभार मानतो की देवाने राखलं, कोणता तुटू दिला नाही, कोणाला काढून टाकू दिला नाही. कारण मी फार नीतिमान आहे किंवा मी फार मोठी सेवा केली आहे किंवा मी फार परमेश्वरासाठी काहीतरी करतो म्हणून अजिबात त्याचा दावा करत नाही, परंतु त्याची कृपा मोठी आहे, त्याची प्रीती मला ठाऊक आहे, त्याची वचनं मला माहिती आहे, तो आम्हाला किती प्रेम करतो याचं ज्ञान मला त्याच्या वचनाद्वारे झालेलं आहे. ते कदाचित वाद घालतो, तू प्रेम करतोस तर हे होऊ देऊ नकोस, परंतु ते होऊ दिलं त्यामाने किंवा सुद्धा कदाचित विश्वासात खंबीर करण्याची त्याची एक योजना असेल आणि कदाचित न कळत कदाचित त्याची सेवा तो अधिक प्रभावीपणे करू. आज मी देवाला एकच सांगू इच्छितो की हो मी तुझ्यावर प्रेम करतो का येण्यासाठी आणि अनेकांना वळवण्यासाठी कृपा करू. तुझी सेवा माझ्याकडून करू. देवाचे आभार मानतो कारण देवाचा आत्मा आपल्याला चांगला आत्मा एकमेकांना मध्ये दादाने सांगितलं तसं ती सुटत नाही आणि ताईचे देखील आभार मानतो. माझ्या करण्यासाठी वाहण्यासाठी काम करतायत, सेवा करतायत आणि सेवा टिकली आहे, चांगली आहे, यामागे फार मोठी कृपा आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सर्वांसाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि सर्वांना विनंती करेन, आज प्रभूने हा प्रश्न, तुम्ही आज इथे बसलाय हे योगायोग नाही, ऍक्सिडेंट नाही. देवाने तुम्हाला प्रीतीने बोलावलं, इथे बसवलं, कारण सर्वजण युद्ध करून आलेलो आहोत. आज मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचंय की प्रभू हेच विचारत आहे की प्रीती करतोस का, प्रीती करतेस का. आपणाला फक्त त्याला उत्तर द्यायचंय. मग पुढे काय सांगायचंय, कसं सांगायचंय, तो प्रभू त्याच्या आत्म्याने सांगेल. आज प्रार्थना करून देवाला म्हणा, प्रियानो, झोपण्यापूर्वी 2 शब्द म्हणा की होय मी प्रीती करीतो, तुझ्या प्रीतीमध्ये वाढव. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. इथून पुढची वेळ आपल्या संचालकांकडे. विशेष नावाला धन्यवाद देतो. खरोखरच खूप अद्भुत आपल्याकडे परमेश्वराचं वचन आलंय खरोखरच. आणि अनेक संकटातून जात असताना खरोखरच परमेश्वरावर आपण टाकलंय की सर्व परमेश्वराची काळजी घेतो. आणि अनेक अशा परिसरातून माझंही जीवन आहे, भरपूर आहे, पण खरोखरच मी माझ्या देवाची प्रीती करतो, कारण त्यांनी माझ्यावर पहिली प्रीती केलेली आहे. म्हणून आपण त्याच्यावरती प्रीती करावी. कृष्ण नावाला धन्यवाद. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना या रात्री गीत घेऊन या प्रार्थनेची समाप्ती. हे आमच्या सर्वातील तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येईल, तुझे स्वर्गाचे पृथ्वी, तुझी इच्छे प्रमाणे तुझे राज्य सामर्थ्य आणि आयुष्यभर राखीता करावा कधीचा. आमेन. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Good night.